हाय सगळ्यांना. तर आज मी ठरवलं होतं जी ही मांडणी आहे ना, जिथे मी डब्बे बरण्या सगळं ठेवले ती मला नीट क्लीन करायची होती, कारण की खूप धूळ झाली होती. दिवाळीनंतर मला वेळच भेटला नाही ती नीट करायला. आणि मी हे ना रनर आणलं होतं, जे की असं वॉशेबल आहे. ते डीमार्टवरून आणलं होतं, पण एवढं काय मोठं निघालं नाही. ते 2 रोल आणले मी त्याचेवाले, आणि 2 रनरमध्ये ना फक्त 2च कप्पे होणार होते. एवढंच होतं ते, आणि थोडं थोडं असं बाजूने निघालेलं होतं. तर मग मी काय केलं माहिती का, जे कापून दिलं होतं मला डॉक्टरनी ते 2, तर ते मी एका याच्यावर बरोबर पसरवून घेतलं. दोन्ही यांचं ते एक कप्पा पूर्ण झाला मग, आणि त्याच्यावर ते बरण्या वगैरे ठेवून घेतल्या. हे बघा एकदम बरोबर बसलं होतं. आणि जे बाजूनी ना त्याच्या बाजूने मी कॉक्रोचची जी पावडर भेटती ना ती टाकली होती, कारण की खूप अशी कॉक्रोच होता बरं का. लगेच थोडं पण आपण जर क्लीन केलं नाही ना, धूळ तर एवढी होती. हे बघा अशा बरण्या वगैरे धुवून घेतल्या, क्लीन करून त्याच्यात परत सामान भरलं. आणि हे जे तुपाचं दिसतंय तुम्हाला, मी बोलले होते ना की मी घरी तूप बनवते, पण हे मला आईने दिलेलं होती ही बरणी, त्यात घरचं तूप होतीचं वालं. मग मी ती बरणी पण ठेवली, बाकीचं सगळं आवरून घेतलं. असं बरण्या वगैरे ठेवून घेतलं होतं. आणि हे जे एवढे भांडे वगैरे मी घासून घेतलेत. परत हे चहाचे, कॉफी, अजून चहा पावडर असं ठेवलं होतं साखरेचे. परत एवढे भांडे घासले. हे मोठे डबे पण क्लीन करून घेतले एकदम. आणि त्यात जे जे सामान आहे ना ते आपल्याला नंतर दिसतं बरं का, वेळेवर काही सापडत नाही, पण एका डब्यामध्ये मी ठेवलेलं होतं सगळं. तर मला जायफळ पण भेटलं, आणि वंशुला एवढा कप झालेला, म्हटलं आज जायफळचं त्याला मस्त लेप पण लावू. तर मग मी संध्याकाळी लावून पण घेतला तो. हे वरचे पण धुवायचे ते, एवढा असे पिठाचे पण एवढेच पीठ उरलेले होते. म्हटलं मग ते पण डबे घासून घेऊ. बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ थोडं उरलेलं होतं ते काढून घेतलं, त्याचे पण डबे क्लीन करून घेतले आणि बाहेर ह्याच्यामध्ये पसरवून घेतले. आणि हे सगळं मी कधी घसलंय ताईंनो, रात्री 6 म्हणजे सायंकाळी 6, 6:30, 7च्या दरम्यान घसलेले आहे मी हे सगळं. वंशू जेव्हा झोपतो तेव्हा मी कामावरत असते. आणि हे मिठाचे मी हेच मीठ वापरते, हे पण डीमार्टला भेटतं, तिथून आणलेला. एवढा सगळा पसारा आवरायचा होता मला. नंतर जसं अंधार पडत गेला तसं शूट बघ कसं एकदम असा अंधार पडल्यासारखंच वाटतंय ना. व्हिडिओ एवढा खास येत नाही. नंतर मग एवढं सगळं क्लीन करून घेतलं. हे बघा एकदम मस्त दिसत होतं. आणि हे फक्त 10-15 दिवस राहील, नंतर पूर्ण धूळ बसेल परत. जाऊ दे आता नंतर. आणि हे जे तूप आहे ना ते घरातलं तूप संपलं होतं, मग मी दुकानातून आणलं होतं लाडू करायला. ते सगळं हे बघा असं मस्त क्लीन झालेलं आहे आता. आणि आता मी गावाकडे जाणार आहे, तिथून येईपर्यंत सगळं खराब होईल परत. आणि इथं काय होतं माहिती का, मागं सगळा मोकळा परिसर आहे ना, शेती, त्याच्यामुळे जास्त धूळ होती. आणि इथं रस्ता घरासमोरच नेमकी रस्त्याचं काम पण नाही झालेलं, त्याच्यामुळे इतकी धूळ येते ना. जाऊ द्या, असू द्या, होईल. सारखं होतच असतं, धूळ होतच असते. आणि जसा वेळ भेटतो तसं मी आवरत असते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.